नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी नॉन करप्ट पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो. आपण आज आहोत मुंबई काँग्रेस कार्यालयामध्ये. आपल्यासोबत आहेत सचिन सावंत, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि अनुभवी नेते. सचिन सावंत यांना आपण चॅनलच्या डिबेटमध्ये आपण बघतोच, परंतु सचिन सावंतांनी आज एका संवेदनशील विषयावरती पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत मालाड मालवणी परिसरातले काही हिंदू आणि दलित बांधव होते. बांगलादेशी आणि रोहिंगे लोक आहेत म्हणून कलेक्टरकडून कारवाई करण्यात आली. ही कारवाई कशी चुकीची आहे किंवा ती तकलादू आहे तेही मांडण्याचा प्रयत्न झाला. या बांगलादेशी नागरिकांच्या नावाखाली काही मुंबईकर नागरिक जे आहेत किंवा जे मूळ भारतीय नागरिक आहेत तेही भरडले गेले. त्याच्यात लहान लेकरं होते. सचिनजी, आपलं स्वागत आहे मुलाखतीमध्ये. आपण पत्रकार परिषद घेतली, हा संवेदनशील विषय हाताळताय. काय नेमकं प्रकरण आहे, काय सांगाल? नाही, निवडणूक लागल्यापासून मुंबई महानगरपालिकेची भारतीय जनता पक्षाला विकासाचे, लोकांच्या समस्यांच्या संदर्भातले मुद्दे जे आहेत त्याच्यावरती उत्तर देण्यासाठी काहीही मुभा नसल्यामुळं आता ते जाणीवपूर्वक दर प्रथेप्रमाणे हिंदू मुसलमान या विषयावरती ते वळत आहेत. त्यांनी आल्या आल्याच खान महापौर होईल अशी भीती दाखवली. दुसरा, ते वंदे मातरम या राष्ट्रगीताचा देखील ज्या पद्धतीनं अवमान करून विवाद उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला तोही आपल्या समोर आहे. आणि अल्पसंख्याक जिथे जिथे उमेदवार आमचे नेते आहेत त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न चाललाय आणि त्यामुळेच मालवणी येथे अशा तऱ्हेचा बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आम्ही संरक्षण देत आहेत आमचे लोक, असं चित्र निर्माण करण्यासाठी हे षडयंत्र रचलं गेलं. गेल्या महिनाभरापासून सातत्यानं मंगलप्रभात लोढा हे जे आता कौशल्य विकास मंत्री आहेत, पालकमंत्री पूर्ण दर्जा नाही त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि तात्काळ तिथे ती जी कलेक्टर जागा आहे, खऱ्या अर्थानं तो परिसराचं नाव आहे गावदेवी परिसर. त्याच्यामध्ये गावदेवीचं पूर्व मंत्री आहे, मंदिर आहे आणि त्या परिसरामध्ये हिंदू, मुस्लिम सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे लोक राहतात, सर्व भाषिक राहतात. उत्तर भारतीय आहेत, मराठी आहेत, दलित समाजाचे आहेत, दक्षिण भारतीय आहेत आणि त्या परिसरावरती तोडण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी आदेश देऊन टाकले. जर त्यांना अधिकारी नव्हता, त्यांना ही कारवाई, तोडक कारवाई जर करायची असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे त्या ठिकाणी मार्गदर्शक तत्व आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की ती निष्पक्ष पद्धतीने झाली पाहिजे. प्रत्येकाला संधी दिली पाहिजे की तुम्ही खरंच अनधिकृत आहात की नाही, कागदपत्र बघितले गेले पाहिजे. परंतु कुठलीही संधी दिली नाही आणि मंत्र्यांच्या आदेशानं तिथे त्या ठिकाणी त्या आदेशावरच लिहिलं आहे की मंत्र्यांच्या सूचनेवरून आम्ही तोडक कारवाई करतो. आणि हे जे चाललेलं आहे ते पूर्वग्रह दूषित आहे, राजकीय दृष्टिकोनातून प्रेरित होऊन केलं गेलेलं आहे, हे स्पष्ट आहे. आणि त्यामुळे तिथे तोडक जेव्हा कारवाई झाली, आता लोकांची घरं उजाडली गेली, त्यावेळेला आज आम्ही ते सगळ्यांना आणले की हे बांगलादेशी आणि रोहिंग्या कोण आहेत ते दाखवायसाठी. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळे मराठी दिसतायत, दलित बांधव दिसतायत, उत्तर भारतीय दिसतायत, हे बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत का? बरं, बांगलादेशी आणि रोहिंग्या असे जे परदेशीय लोक आहेत त्यांना काढण्यासाठी तोडायची गरज काय आहे? बरं, तुमचं केंद्रात सरकार आहे, अमित शहा काय करतायत? आले कसे हे? तुम्हाला थांबवलं कोणी? आणि त्याची प्रक्रियाच वेगळी आहे. ती FRA कडे द्यावं लागतं, ती फॉरेनर्स ऍक्ट लागतं त्याला. तुम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये नावं नोंदवली पाहिजेत त्यांच्याकडे त्यांना संधी दिली पाहिजे. मग त्यांना FRO जे फॉरेन रेसिडेन्स रजिस्ट्रेशन ऑफिस आहे तिथं त्यांची त्या ठिकाणी ही होते, पडताळणी होते. मग ह्याचा संबंध काय? एकही तुम्ही कंप्लेंट तिकडे करत नाही आणि बांगलादेशी रोहिंग्या म्हणता. म्हणजे त्या लोडांना माहिती तरी आहे का काय प्रक्रिया असते ते? अज्ञानी लोक बसलेली आहेत. केवळ राजकारणाला सूड घेण्यासाठी आणि विद्वेषपूर्ण राजकारण करण्यासाठी, मतांचं राजकारणासाठी लोकांच्या घराची छप्पर त्या ठिकाणी काढतात, लोकांना रस्त्यावर आणतात. ह्यापेक्षा निर्दयी आणि निष्ठुर सरकार कुठलं असू शकतं? ह्या अत्यंत गलिच्छ राजकारणाचा आम्ही विरोध करण्यासाठी आधी पत्रकार परिषद. मुंबईकर मंडळींनो, आपण कबूतर छाप राजकारण बघितलं. जैन समाजाचे तथाकथित पुढारी बनण्याचा केविलवाना फुटकळ प्रयत्न देखील लोढांनी केला. मुळात लोढा हे पेशाने बिल्डर आहेत. राजकारणात मुंबईकरांशी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाशी अशा माणसांचा संबंध तो काय? हे AC मध्ये खुर्च्या उभवणारी मंडळी आणि असे लोढासारखे मंत्री कलेक्टर्सला ऑर्डर देतात काय आणि कारवाई होते काय? मुंबई काँग्रेस असो किंवा कुठल्याही राजकीय पक्ष असो किंवा भारतीय नागरिक असो, बांगलादेशी नागरिकांवरती कडक कारवाई करण्याचा कोणीही विरोध करत नाहीये. परंतु याच्यामध्ये मूळ मुंबईकर भारतीय नागरिक भरडले जात असतील तर ते थांबवणं हे कर्तव्य आहे आपल्या प्रत्येकाचं. तेच आज मुंबई काँग्रेसच्या सचिन सावंत या नेत्याने केलं.
सचिनजी, आता यांना तुम्ही दिलासा दिलेलाच आहे. परंतु आता मुंबई काँग्रेस हे जे बोगस कारवाया चालू आहेत, वरवर दिसतंय. आज अक्षता तेंडुलकर असतील, भाजपाच्या पुढारी, त्यांनी शिवाजी पार्क परिसरामध्ये त्या बांगलादेशींना पकडलं, व्हिडिओ केले. पुढं काय झालं त्याचं? दक्षिण मुंबईच्या लीगल सेल भाजपाचे सांगतायत मलबारील मतदारसंघामध्ये स्वतः लोढांच्या मतदारसंघामध्ये बांगलादेशी नागरिक आहेत. त्यांना पकडा. फॉरेन जो काही कायदा आहे त्या कायद्याच्या माध्यमातून त्यांना परत त्यांच्या मायदेशी पाठवा. मुळात जसे सचिन सावंत म्हणाले, अमित शहा एवढे कडक गृहमंत्री आहेत, नरेंद्र मोदी आहेत. बांगलादेश बॉर्डरमधून आत ही मंडळी येत आहेत कशी? ते रोखा आणि जी आलेली मंडळी आहेत त्यांना बाहेर पाठवा. परवाच्या दिवशी मुंबादेवी मंदिराच्या बाहेर मासे विक्रीला मंडळी बसलेली. ते मुंबईकर नागरिक नाही, ते युपी बिहारवरून पण आलेले नाही. स्पष्ट संशय आहे ते बांगलादेशी नागरिक आहेत. त्यांना मुंबादेवी मंदिराचं पावित्र्य माहीत नाही, ते बाहेर बसलेले आहेत. अशी अनेक प्रकरणं आहेत. सचिनजी, मुलाखतीच्या शेवटी मी एवढंच विचारेल, मुंबई काँग्रेसची या बांगलादेशी नागरिकांच्या बाबतीत पुढची कठोर भूमिका कशी असेल आणि जे भरडतायत विनाकारण त्यांना तुम्ही कसा दिलासा देणार आहात? असं आहे की युपीएचं सरकार काँग्रेसचं जेव्हा होतं, 10 वर्षामध्ये जवळपास 87,000 बांगलादेशींना आम्ही परत पाठवलं. भारतीय जनता पक्षाचा आकडा काय आहे? तर ह्या 10 वर्षामध्ये त्यांनी 4,000-4,500च्या वरती त्यांनी पाठवलेली नाही. ही वस्तुस्थिती आकडा सांगतो. आता त्यांनी आकडे पण दाबवलेत, म्हणजे ते दाखवत नाहीत. बांगलादेशींबद्दल ह्यांना प्रेम आहे जास्त. कारण त्यांचं ते असतील तर यांना मुद्दा आणता येतो आणि राजकारण करता येतं. आणि त्यामुळे या संदर्भामध्ये जर त्यांना खरीच कारवाई करायची असती तर प्रत्येकाला नागरिकांना त्या ठिकाणी त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं कागदपत्र दाखवायला लागली असती, त्याची प्रक्रिया केली असती, तिथे त्या FRRO कडे पाठवलं असतं, तिथनं त्याची चौकशी झाली असती आणि मग परत पाठवण्याची प्रक्रिया झाली असती. घर तोडण्याचा संबंध काय? त्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बरोबर. त्यामुळे हा जो काही चाललेला आहे तो अत्यंत गलिच्छ पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पक्ष करते आणि म्हणूनच या शोषण काय चाललेलं आहे? तुमच्या सत्तेचं राजकारण करण्याकरता लोकांची घरं तोडताय. गरीब विरोधी आहात तुम्ही. आज त्यांची घरं, कुटुंब रस्त्यावर आलेली आहेत. कशासाठी? तर तुम्हाला महानगरपालिकेची सत्ता पाहिजे म्हणून. यासाठी राजकारण करताय. हेच तुमचं खरं चरित्र आहे आणि म्हणून मंगलप्रकाश लोढा या व्यापारी बिल्डरला तुम्ही आता ब्रँड अँबॅसेडर बनवा या निवडणुकीत, अशी आमची मागणी आणि आम्ही बनवलंय आता. भाजपचा चेहरा म्हणजे मंगलप्रसाद लोढा. मंगल प्रभात लोढांना, त्यांच्या लेकाला, अभिनंदन लोढाला तिकीट मिळत नव्हतं भाजपातून, कारण की शिवसेना मागं हटत नव्हती. त्यावेळेला त्यांनी मनसेमधून तिकीट मिळवण्याची देखील प्रक्रिया सुरू केली होती. संवाद चालू होते. आज या माणसाला मुंबईच्या सत्तेवरती राज्य करायचंय. परंतु भाजप आणि मंगल प्रभात लोढा किती वेळ, कितींदा धार्मिक आणि राजकीय, या धार्मिक आणि जातीय विषयावरती आपल्या पोळ्या भाजणार आहेत, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. सचिनजी, आपण आमच्याशी संवाद साधला, धन्यवाद. परंतु बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येता जवळ येते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये ट्रॅफिक जामची समस्या आहे. कीटक नियंत्रण विभाग झोपतोय. उंदरं वाढलेली आहेत, मच्छर वाढलेत, मलेरिया डेंग्यूचे डास वाढलेले आहेत, रुग्ण मेटाकुटीला आलेले आहेत. आरोग्य यंत्रणा महापालिकेची व्हेंटिलेटरवरती आहे आणि बेकायदेशीर बांधकाम, अनेक समस्या आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेत. परंतु या अशा काहीतरी कॉन्ट्रोव्हर्शियल विषयावरती पोळ्या भाजायच्या आणि लक्ष विचलित करायचं आणि मग मतांचं घाणेरडं राजकारण करायचं, हे थांबलं पाहिजे. सचिनजी, आमच्याशी आपण संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद.